नमस्कार मित्रांनो, आज तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत कहाणी स्वामींची आणि एक मच्छीमारांची. तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला नक्कीच ती कहाणी आवडेल आणि तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करून करणार हेही माहीत आहे. खरं तर मित्रांनो सांगायचं आता आपण कहाणीला सुरुवात करूया. एक मच्छीमारी असतो. तो रोज सकाळी उठून नदीवर जातो. जाळं नदीमध्ये टाकून मासे पकडत असतो. असे कित्येक दिवस जातात. त्याची परिस्थिती खूपच गरिबी असते त्याची. जेव्हा तो बाजारात नेऊन दिवसभर मासे पकडून बाजारात नेऊन विकून तेव्हाच तो पोटभर रात्रीचं जेवण खात होता. एक दिवस असा आला की त्याने जाळं टाकल्याच्या नंतरला नदीमध्ये एकही मासा त्या जाळ्यामध्ये अडकला नाही. तो डोक्याला हात लावून रडत बसला नदीच्या काठी. बराच वेळ झाला रडत बसल्याच्या नंतरला एक असा एकदम चांगला मासा चमचमीत वरती आला. पाण्यामध्ये असा वर तरंगू लागला आणि तो मासा बोलला, काय झाला आहे, का रडतोयस तू? मासेमारी इकडं तिकडं आजूबाजूला पाहत बसला. त्याला कोणीच दिसलं नाही. तो मासा बोलला, अरे मीच बोलत आहे, काय रडतोयस तू? तेव्हा मासा बोलल्याच्या नंतरलाही त्याला समजलं नाही की नेमकं कोण बोलत आहे. इकडं तिकडं पाहू लागला, इकडं तिकडं धावपळ करू लागला, नेमकं कोण आवाज देत आहे म्हणून मला. इथं पाहतो त्या नदीच्या काठी कोणीच नाही. त्याने असं ठरवलं, इथं नदीच्या काठी भूत तर नाही आहे, काय आहे हा प्रकार? आणि स्वामींचं नाव घेतं, हे स्वामी, काय आहे आज माझ्यासोबत, काय घडतंय हे मला तरी कळू द्या. तेव्हा तो मासा बोलतो, अरे समुद्रामध्ये बघ मीच आहे. तेव्हा त्याला एक चमकदार असा मासा दिसतो. त्याला एवढं तेज त्याच्या अंगावरती असा चमचम, त्याच्यामधून असा दिव्य प्रकाश पडत होता त्या माशाच्या अंगातून. तेव्हा तो बोलला, एवढा मासा मी आजपर्यंत कधी समुद्रामध्ये पाहिला नाही. एवढ्या दिवस झालं मी मासे पकडतो, पण असा मासा मी आज पहिल्यांदाच पाहिला आहे. तेव्हा तो मासा बोलतो, अरे मीच बोलत आहे तुला, काय झालं, काय रडतोयस? तेव्हा तो मासेकरी बोलतो, काय सांगणार बाबा तुला माझी कहाणी. जेव्हा मी मासे पकडून बाजारात नेऊन विकतो तेव्हाच मला सकाळची भाकर, संध्याकाळी भाकर मी सुखाने खातो आणि बायका पोरांनाही 2 घास सुखाने घालतो. आणि डोळ्यात पाणी आणून तो किलवाने बोलला, आज आता जाळं टाकलं, एकही मासा त्या नदीकाठी त्या जाळ्यामध्ये अडकला नाही आहे. आज मी काय करणार? तेव्हा तो मासा बोलतो, थोडं आतमध्ये ये आणि जाळं परत टाक. तो जाळं परत टाकायला निघतो. निघल्याच्या नंतरला बोलतो, जाता जाता फक्त श्री स्वामी समर्थ नाव घेऊन जाळं पाण्यामध्ये टाक. तर तो मासेकरी उठतो आणि आपले नाव घेऊन जाळं पाण्यात टाकायला निघतो. तेव्हा तो हात जोडतो, देवाला बोलतो, देवा आता तुझीच कृपा असू दे बाबा माझ्यावरती, नाहीतर आज मी बायका पोरांना काय देणार खायला. असा बोलून तो नाव घेऊन ते जाळं परत पाण्यामध्ये टाकायला निघतो आणि जाळं पाण्यात टाकल्यानंतरला बोलतो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोलल्याच्या नंतरला तो थोड्या वेळाने जाळं परत काढायला जातो. त्यामध्ये ते जाळं त्याला उडतच नाही. ते बोलतो, एवढं काय अडकलं आहे असं? असं अडकून खेचून घेतो. त्यावेळेसला बघतो याच्यामध्ये पूर्ण मासे भरलेले असतात आणि तो मासे घेऊन घरी जातो. तेव्हा बायकोला सांगतो, आज बघ किती मासे आलेत. घरी घेऊन गेल्याच्या नंतरला ते सगळे मासे सोन्याचे बनून जातात. बाजारात नेण्याऐवजी ते मासे घेऊन घरी जातो आणि घरी जाताना बघतो तर सगळे मासे टोपलीमध्ये सगळे सोन्याचे मासे बनलेले असतात. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपण मनातून श्रद्धा देवावर ठेवली तर देवही आपल्या श्रद्धेचं फळ आपल्याला नक्कीच देतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि
माहिती आहे. तुम्हाला नक्कीच ही कथा आवडली असेल. सबस्क्राईब